सो मित्रांनो, पाहू शकता आज उसाटणारा मोठी बिनजोडची शर्यत झाली आणि पडलेगाव विष्णुशेठ पाटील यांचा सर्जा विजयाचा गुलाल घेतलेला आहे विरुद्ध गुगली आणि नाशिक एक्सप्रेस सोन्या होता. आणि बाबा आपल्यासोबत आहे. बाबाकडनं दोन शब्द जाणून घेऊ. बाबा काय बोलाल आजच्या शर्यतीबद्दल? माझा बोलू का? माझा खेळ आहे. माझी मी आजची हरेल त्याची गाडी पकडल्याशिवाय मी राहत नाही. आणि मी दोन घोड्यांबरोबर बी खेळतो, घोडा बैलाशी बी खेळतो. नमस्कार मित्रांनो, बैलगाडा शर्यतीमध्ये मी तुमच्या मार्फत व्हिडिओ घेऊन येतो. एक बैलगाडा क्षेत्र एक माझा परिवार झाला आहे आणि या परिवाराबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला दुःख अशी घटना आज घडली. ती म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील सर्वात जुने जर बैलगाडा मालक कोणी असतील ज्यांचा रुबाब त्यांचा दरारा जो मैदानात असायचा असे स्वर्गीय विष्णुशेठ पाटील पडलेगाव यांचं आज दुःखद निधन झालेले. खूप मोठी धक्कादायक गोष्ट आहे, कारण की मला आत्ताच समजलं. म्हणजे बैलगाडा क्षेत्रामध्ये जर नाव कोणी केलं असेल तर विष्णुशेठ पडलेगाव. त्यांचं वक्तव्य म्हणजे बिंदास बोलणारे व्यक्ती, MHK सर्जा त्यांच्या दावणीला होता. आणि त्यांचे खासियत होती की जर एखादा त्यांची शर्यत होत असेल आणि ती शर्यत जर हारली त्या बैलासोबत तर त्यांची इच्छा असायची पुन्हा त्याच बैलासोबत शर्यत खेळून जिंकून येणं. हा त्यांचा नेहमी वाक्य असायचे की ज्याच्याशी शर्यत खेळाल त्याच्याशी पुन्हा शर्यत लावून दाखवून देणार. असे बैलगाडा मालक आज या जगात नाही आहेत. आणि मित्रांनो, खूप मोठा धक्का आपल्यासमोर प्रत्येक वर्षी काही ना काही येत असतो. जसा आपले पंढरीशेठ फडके आपल्यात नाही आहेत, ज्यांच्या दावणीला बादल होता. त्याच्यानंतर निंबाळकर सर, ते तर आताच या बैलगाडा क्षेत्रामध्ये पदार्पण केला होता आणि सर्जामुळे त्यांनी खूप नाव पुढे आला होता त्यांचा. आणि त्यांच्या वक्तव्यामुळे स्पष्ट वक्तव्य बोलण्यामुळे पंढरीशेठ फडके सुद्धा तसेच व्यक्ती होते. आणि त्याच्यानंतर आता ही दुःखद घटना सांगण्यात दुःख होतंय की कारण का बाबांचं म्हणजे विष्णुशेठ पाटील यांचं माझी भेट मैदान व्हायची आणि आपल्याच व्हिडिओमार्फत त्यांनी त्यांचं स्पष्ट वक्तव्य बोललं होतं. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघितला असेल सुरुवातीला. सो मित्रांनो, आपण हा बैलगाडा क्षेत्राचा पार्ट आहोत, तर आपण सर्वांनी मिळून कमेंट्स बॉक्समध्ये विष्णुशेठ पाटील पडलेगाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. 2 मिनिट. आणि ईश्वराचरणी हीच प्रार्थना करते की जिथे कुठे असतील ते सुखी राहो आणि त्यांच्या परिवाराला मोठी शक्ती द्यावी. कारण का एक नामांकित व्यक्ती आपल्याकडून हरवला गेलाय.